बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। फिर्यादी जुएल जोशी यांची 2022 मध्ये एका व्यक्तीशी भेट झाली होती, ज्याने त्यांना बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला होता। त्याच्या सांगण्यावरून जोशी यांनी 18 लाख रुपये इन्व्हेस्ट केले। मात्र काही काळाने जेव्हा त्यांना पैशांची गरज भासली आणि त्यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे काढू दिले गेले नाही आणि त्यांची मूळ रक्कमही मिळाली नाही। अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणात एकूण 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 नागपूरचे तर 2 आरोपी हे जम्मू काश्मीरचे आहेत। पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून नागरिकांनी केवळ अधिकृत आणि सरकारी मान्यता प्राप्त वेबसाईटवरच विश्वास ठेवावा असे आवाहन पोलिसांनी केलंय। फिर्यादी नामे जुएल दिलीप जोशी हे 56 वर्ष आहे। यांनी आम्हाला तक्रार दिली की यांनी 2022 मध्ये एक यांना संबंधित आरोपी जे आहे ते भेटले होते आणि त्यांनी बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगितले होते। तर त्यांनी त्यामध्ये 18 लाख रुपये बिटकॉईनमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि ते इन्व्हेस्ट केल्यानंतर जेव्हा त्यांना पैशाची गरज पडली तेव्हा ते त्यांना पैसे काढू देत नव्हते आणि त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही। तर त्यांनी त्यांचा आरोपींकडे खूप पाठपुरावा केला, परंतु पैसे न मिळाल्याने शेवटी पोलिसांकडे आल्याने त्यांच्यावर 406, 420, 120 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला। यामध्ये 4 आरोपी आहेत। सुभाष बाविस्कर आणि अनविन बोसेकर हे नागपूरचे आरोपी आहे आणि शहीद इस्पाक आणि सय्यद इश्फाक हुसेन बुखारी हे जम्मू काश्मीरचे आरोपी आहेत आणि आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। तपासात जर त्या संबंधात आरोपी असेल तर नक्कीच त्याच्यात आरोपीची वाढ होईल। पूर्ववासियांना हेच आवाहन करता येईल की ज्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत किंवा जे स्थापित चॅनल्स आहे किंवा जे खरंच त्याच्यात इन्व्हेस्ट करतात आणि ते इन्व्हेस्ट केल्यानंतर आपले पैसे अदामदत काढून पहा, खात्री करा आणि जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर थोडंसं विचारपूर्वक खात्रीलायक लोकांकडेच इन्व्हेस्ट करा, जेणेकरून आपला पैसा सुरक्षित राहिला पाहिजे।